लागलेल्या मुलांच्या हॉटेलमध्ये लागलेली भीषण आगीवर नियंत्रण अद्यापर्यंत 70% यश आलं असं म्हणत वावगं ठरणार आहे. आणि नक्कीच अमरावती मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाला नक्की यश मिळाले आहे. बेड कामगारांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आम्ही सुद्धा संपूर्ण हा आढावा आणि लागलेल्या भीषण आगीचं प्रत्येक दृश्य टक्केवारी आपण पाहत आहात. तर पक्षामध्ये आणि संपूर्ण पथक अद्यापही सज्ज आहेत. अमरावती मनपा प्रशासन आयुक्त अतुल कलाकार डीसीपी गणेश शिंदे सोबत सिटी कोतवाली पोलीस पथक त्या ठिकाणी गेल्या 1.5 तासापासून सज्ज आहेत. अग्निशमन अधीक्षक केंद्र प्रमुख आपल्याला या घटनेची माहिती देणार आहेत. आज कशामुळे लागली आणि आज कशा पद्धतीने निर्णय मिळवण्यात आलेले आहेत हे सुद्धा माहिती देणार आहेत. त्या सगळ्या प्रथम माहिती काय आग लागली? सगळ्यात प्रथम आग लागली त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे प्रथम आणण्यात आहे. आमच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. 2 जण ज्यामध्ये होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे. आता पूर्णतः पूर्ण शांत झालेली आहे. त्यामुळे आधी आता काही जास्त हे नाहीये. आता फक्त क्लिनिंग चालू आहे. किती वाहनाची पाण्याचा वापर झाला तर मी पूर्णतः रेकॉर्ड चेक करून घेतो. तर आमच्या 4 स्टेशनचे पूर्णतः वाहन आलेले आहेत. सर्व 4 स्टेशन आपलं बंजारा स्टेशन आहे, प्रशांत नगर, गालकट कंपाऊंड आणि ट्रान्सपोर्ट नगरचे 4 यांचे आमचे गाड्या पूर्णतः आलेल्या आहेत. आम्ही आपलं फोम आहे काही हो फोमचा पण वापर केलेला आहे. आम्ही जिथे कपड्यांचं जास्त हे आहे तिथे आम्ही कर्मचारी अधिकारी आता कामात आलेले आहेत. सर अंदाजे इथे 70 ते 80 कर्मचारी आमचे सध्या कामात आहेत. अतिक्रमण विभागातून आपण पाचव्या अतिक्रमण विभागाचे पण कर्मचारी आहेत आमचे सर्व पूर्णतः इथे आलेले आहे. प्राथमिक माहिती कशामुळे आग लागली नाही प्राथमिक माहिती आम्ही ज्यावेळेस आमचं पूर्णतः काम होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू. 7 स्टेशनच्या अग्निशमन वाहनांचा या ठिकाणी वापर झालेला आहे आणि आता माहिती मिळालेली आहे. संपूर्ण अग्निशमन पथक या ठिकाणी सज्ज आहेत. आज नियंत्रण आणण्यात आता 70 ते 75% यश मिळालेले आहे. 2 कामगारांना हॉटेलमधून वाचवण्यात आलेले आहेत. नक्कीच मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचं यश म्हणावं लागेल. आणि अमरावती शहरातील सर्व टोकातील वल्लभ भवन या हॉटेलला लागलेल्या भीषण आगीचं संपूर्ण गेल्या 2 तासापासून हे पक्षपाती पाहत आहात. आताही संपूर्ण कर्मचारी आग विझवण्यात सज्ज आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुद्धा दाखल झाले ते सुद्धा माहिती घेतलेली आहे. मनपा आयुक्त सचिन करंजे यांनी सुद्धा माहिती घेतली आहे. काय माहिती दिली आहे प्रत्येक माहिती त्या सगळ्या वल्लभ स्टोअर जे आहे आपलं मिठाईचं दुकान त्याच्यातून आग लागल्याचं प्रथम दर्शनी असं लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यात वर एक बेलपुरातला व्यक्ती होता त्याला काय इथल्या लोकांनी बाहेर काढलं, त्याला इरविन मध्ये ऍडमिट केलं. सीएसपी त्याला पाहिलं तो व्यवस्थित आहे. एक दुकान मालक जे होते ते दुकान मालकही वर होते त्यांनाही बाहेर काढलेलं आहे. वर कोणी नाही आहे. जवळपास कलेक्टर, कमिशनर, आयुक्त महानगरपालिका आणि एसडीओ भटकर यांची पूर्ण टीम इमिजिएट लगेच पाठवली. मला जवळ समजलं तसं मी तिघांशी बोललो, कलेक्टरशी बोललो, आयुक्तांशी बोललो, सीपीशी बोललो. तिघेही जणांनी आपल्या टीम सर्वांनी पाठवल्या आणि आता जवळपास मला वाटते 15 ते 20 गाड्या आतापर्यंत सर्व काम केलेलं आहे. जवळपास कंट्रोल मध्ये आली आहे. शेवटचा जो फ्लोअर आहे तिथे जवळपास 5 लोक फायर ब्रिगेडचे आता पोहोचलेले आहे. थोडस ते दिसते ते फोम असल्यामुळे ते थोडस दिसत आहे परंतु जवळपास 100% कंट्रोल मध्ये आहे. तहसीलचे सर्व लोक आले शांततेनं त्याचा पंचनामा करणार आणि एक्झॅक्ट कशातून आग लागली आहे त्याचा निष्कर्ष नंतर निघणार. नक्कीच राष्ट्रवादी नेते संजय खोडके गेल्या 1 तासापासून संपूर्ण घटनेची माहिती देत आहेत. ते सुद्धा तरी सुद्धा संवाद साधलेले आहेत. 80 ते 100% आग विझवण्यात यश मिळाल्याचं त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. अद्यापपर्यंतही संपूर्ण अमरावती मनपा प्रशासनातील अधिकारी असेल सचिन करंजे जे मनपा प्रशासक आयुक्त आहेत आणि सोबतच संपूर्ण अग्निशमन पथक प्रमुख संपूर्ण कर्मचारी आग विझवण्यात सज्ज आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा गेल्या 2 तासापासून
संपूर्ण आगीच्या ठिकाणी असलेल्या जमावाला नियंत्रण आणण्यात यश मिळत आहे. आगीवर नियंत्रण आणण्यात आता यश मिळाले आहे. काही दिवसानंतर जाणून घेऊया की आगीच्या घटनेत किती प्रमाणात नुकसान झाले, आग नेमकी कशामुळे लागली ते जाणून घेणार आहोत.